आता एक मोठी बातमी मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी बीडमध्ये जरांगे समर्थक आणि धस समर्थक आक्रमक झालेत। बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यात शेकडो समर्थकांनी ठिय्या मांडलाय। वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी ते करतायत। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे। गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही असा निर्धार या समर्थकांनी केलाय। तर आपण पाहतोय बीडमध्ये हे समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, बीडमध्ये जरांगे आणि धस समर्थक आक्रमक झालेले आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत, काय अपडेट? धस समर्थक आणि जरांगे समर्थक एक पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये तब्बल अर्धा तासापासून ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी बसलेले आहेत। जोपर्यंत गुन्हा दाखल केला जाणार नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। या पाठीमागचं कारण तसंच आहे, समाज माध्यमावरती मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्या संदर्भामध्ये ज्या पोस्ट करण्यात आलेली होती, जी विधानं करण्यात आलेली होती, अत्यंत खालच्या पातळीची विधानं करण्यात आलेली होती, अशा पद्धतीचा आरोप या समर्थकांनी केलेला आहे। आणि ज्यांनीही अशा पद्धतीचे चुकीचे आणि वादग्रस्त पोस्ट केलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 9 ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर आता पहिल्यांदाच जरांगे समर्थक आणि धस समर्थक हे आक्रमक होऊन पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये आले आहेत आणि ज्यांनी समाज माध्यमावरती ज्या पोस्ट टाकलेल्या आहेत आणि चुकीच्या पोस्ट टाकलेल्या आहेत आणि भडकाऊ वक्तव्य केलेलं आहे त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे हे समर्थक करतायत। जर आपण गेल्या अनेक दिवसापासून जर पाहिलं तर समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट एकमेकांच्या विरोधात येत आहेत त्यावरती पोलीस प्रशासनाने देखील पायबंद घालणं महत्त्वाचं आहे। तशा अनुषंगाने आता नवीन आलेले जे एसपी आहेत नवनीत कावत यांनी देखील तशी मोहीम राबवली, मात्र अद्यापपर्यंत त्याला आळा न बसल्या कारणाने अशा पद्धतीचे प्रकार पुन्हा एकदा समोर येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।